श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे? चला आता आपण सुरू करूया बिग बॉसचा रिव्ह्यू. मंडेचा एपिसोडचा रिव्ह्यू करूया. सगळ्यात पहिलं तर मला एक मुद्दा मांडायचा आहे की आज जे पण झालं त्याच्यामध्ये एक गोष्ट जी खूप जास्त मला खटकली आहे. प्लीज तुम्ही स्वामीची जे पण शपथा वप्ता खाता, हा रिॲलिटी शो आहे. तुम्हाला याच्यात आई बाप देव ह्या सगळ्या गोष्टी आणायची काही गरज नाही आहे. आणि आमच्या स्वामींना तर जरा पण प्लीज आणू नका मध्ये. मला खूप ही गोष्ट खटकली आहे. चोरी करताय बरं स्वामींची शपथसुद्धा खाताय, काय गरज आहे? उगाचच देवाला तर उगाच तुम्ही मध्ये अशा गोष्टी घेऊन येतात. मला जराही गोष्ट पटलेली नाही आहे सिरियसली. काय चाललंय? अवघं तुम्ही शब्द वगैरे कट करा किंवा नका दाखवू. कशाला दाखवता तुम्ही आम्हाला? मी स्वतः स्वामी भक्त आहे. ही गोष्ट मला जराही आवडलेली नाही आहे सिरियसली, मी सांगते. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. मी आता जसं प्राजक्ताने सगळ्यांची बॅगा चेक करायला घेतलं तसं दीपालीने नाटक केलं. कारण का दीपालीला माहिती आहे अगर मी नाटक केलं तर माझ्यावरती डाऊट जाईल. त्यामुळे तिने थोडं नाटक केलं आणि तेच सगळे रुचिता वगैरे तिच्या मागे पडले सगळे की आणि तन्वी तू किती डबल फेस आहेस. तू त्याला परत राकेशच्या समोर बोलतेस की मी तुला ह्याच्यासाठी नाही सांगितलं, प्रभूला पुढे करतेस की तू त्याला जाऊन सांग मी तुला का नाही सांगितलं. आयडिया तुझी होती ना त्याला नाही सांगायची, मग तू तुझ्या तोंडाने जाऊन सांग ना, त्याला कशाला पुढे करतेस? आणि प्रभू पण सिरियसली खूप तिच्या मागे 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 करतोय. काय मला असं वाटतं ना की काही गरजच नाही त्या गोष्टीची. यार तुम्ही लोक तो पूर्ण तिच्या आहारी चाललाय. ठीक आहे, चावीचा मूग खूप चांगला होता, पण चावी दोघांनी मिळून केली आणि एंडला ती त्याला काय बोलते की मी कॅप्टन आहे तर मी तुझं जेवण बंद करू शकते. मग तू या हिशोबाने तर तुझं पण जेवण बंद व्हायला पाहिजे. अरे का आयडिया तर तुझी पण होती. मला हे वाटतं की सिरियसली खूप चुकीचं आहे. ती खूप चुकीची वागते. आणि दीपाली, तुम्ही लोक आता हे सेम चुगलीमध्ये दाखवलं असतं की तुम्ही राकेशच्या मागे तुम्ही त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलत. जसं विशालच्या मागे चाललं होतं. राकेश तर असा सोडून टाकेल तुम्हाला. कारण का त्याला तर ही गोष्ट सहनसुद्धा होत नाही की लास्ट टाईम आपण बघितलंच की कसं त्यांनी जेव्हा त्याच्या साईडनी गोष्टी ग्रुप नव्हता तेव्हा तो एकदम हे झाला होता. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला माहिती पडतील ऑब्वियसली त्याला पण तुम्ही डबल गेम अनुष्यसारखं डबल गेमच खेळतात आहे. आणि विशाल तिला बोलवतो आणि विचारतो तुला राहायचं आहे की नाही ग्रुपमध्ये. ती काय तुला हा सांगणार आहे की हा मला नाही राहायचं आहे? की तुझ्यापेक्षा डबल हुशार आहे भाई. ती बोलते मी तर पहिलाच सांगितलं होतं की मी अशा गोष्टी करणार आहे म्हणून. तिने पहिलंच तुला सांगून ती स्वतः हे झाली होती की मी तिथे जाऊन हे बोलणार आहे. त्या ट्रॅपमध्ये तिने तुम्हाला फसवलं नाही. परत तुम्ही लोक फसले. रुचिता आत्ता पण मी सांगते रुचिता बरोबर आहे. तिला तिचा गेम बरोबर कळलेला आहे की दोन्ही दगडांवर पाय ठेवते. पण मला हे वाटतंय की ती तुरंत तिकडे गेल्या पटकन त्या ग्रुपला सांगितलं की मला असं ते लोक बोलतात आहे तर मी सांगितलं मला सोडायचं असेल तेव्हा मी स्वतः सांगेल असं तसं. म्हणजे तिलाही माहिती आहे की मी बनवून राहिली आहे आणि ते लोक पण बनतात आहे. कारण का इकडून पण तिला सपोर्ट पाहिजे, तिथून पण तिला सपोर्ट पाहिजे. त्यामुळेच तिला किल्ली भेटली आहे. नाही तर तिला त्या ग्रुपमध्ये असताना तिला कधीही किल्ली भेटली नसती, चावी भेटली नसती. हे तिने जे दोन्ही साईडनी स्वतःचं हे करून ठेवलं आहे ना त्यामुळे तिला ही चावी भेटली आहे, हे तुम्ही विसरू नका. नंतर ते पण झालं प्रभू आणि प्राजक्ताला खराब वाटलं. पण प्राजक्ता तुझी खूप मोठी चुकी आहे की तू एक गेम शोमध्ये आहे. तुला माहिती आहे तो प्रभू काय तो कोणीही चावी समोर तू त्याच्या ठेवशील. तो तिथे बसलाय, तू बोलत होती तो जेवायला बसला होता, तू त्याच्यासमोर का जाऊन चावी ठेवतेस? तू दरवेळेस त्याला टार्गेट करते. नॉमिनेशन करायचं असेल तर त्याला, जे करायचं असेल तर त्याला, हे करायचं त्याला.
मग त्याच्या डोक्यात सुद्धा ही गोष्ट आहे ना तुझ्याबद्दल. मग तो तुला परत कॅप्टन त्याला नाही बनवून द्यायचं होतं आणि त्यात तन्वीही इन्व्हॉल्व होती. तर त्याने चावी काढली बास, त्याचा तो गेम होता. आणि चोरी काय चोरी, बिग बॉसनी स्वतः राखी सावंतला टी शर्ट चोरी करायला लावलं आहे. तर चोरी ते स्वतःच सांगतात ते चोरी करा म्हणून. तर ते गेम शोचा पार्ट आहे. त्यांनी जे केलं आहे ते त्याच्या हिशोबाने बरोबर आहे. मग तू आता रडून किंवा त्याला काही उलटं सुलटं बोलून काहीही उपयोग नाही त्याचा, मला वाटतं. त्यासाठी मी बोलते की तुम्हाला जर तुमच्या हातात बिग बॉसनी पण सांगितलं की चावी जर तुमच्या हातात दिली तर तुम्हाला ती बरोबर ठेवता आली पाहिजे होती. ती अनुश्री बाथरूममध्ये, भाई ती बाथरूममध्ये चावी ठेवली होती की काय ती नक्की कुठे घुसून चावी घेऊन आली? ती 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 तिला माहिती ती चोर आहे, त्यावरती कोणी पण चोरी करू शकतं. म्हणून ती कुठे चावी भाई ती लपून आली होती आणि ती काढताना कुठे पळत गेली बाथरूमच्या इथे आणि जाऊन चावी घेऊन आली. अरे बाई, तिला म्हणतात डोकं. ते लोकांना सेव्ह सुद्धा झाले. त्याच्याऐवजी प्राजक्ता असू शकत होती आणि तिला नंतर खराब वाटलं आणि ती रडली. पण मला हेच वाटतं, पण प्राजक्ता तुझी खूप मोठी चुकी आहे. ह्याच्यामध्ये तू त्याला बोलू शकते, ठीक आहे तुझा राग आहे तू बोल, पण तुझी चुकी आहे ते आहे. तर मला असं वाटतं की जे झालं ते झालं. आता पुढच्या वेळेस तुम्ही तुमची गेम स्वतःच्या हातामध्ये मला कसं खेळायचं आहे ते बस. आणि बाकी काही खास नाही. परत रोशन आपल्याला त्या ग्रुपमध्ये दिसला. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी त्याला पटवून घेतलं आहे. आणि अनुश्रीचं डोकं असं आहे की तिला जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत ती त्या ग्रुपमध्ये राहणार, नंतर ती कधीही सोडू शकते. ज्यामध्ये छोट्या मोठ्या ठिंग्या टाकणारी आहे राखी. इथून पण बोलते तिथून पण बोलते, पोहेवाले. आणि मी काय बोलते, अगर दीपालीला चहा 1 कप मागितला तर तिला बनवून द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तू नाश्ता तर तिचा गेला, ती त्याच्यावरून वाद घालू शकत होती पण तिने नाही घातला ना. त्याच्यावर पण तू इतकी मगजमारी कशाला करते भाई? 1 कप चहाच मागितलाय ना, जीव थोडी मागितलाय तुझा. काय यार, फक्त भांडणं करायला कारण पाहिजे तुम्हाला. तर मी तेच बोलते की एवढ्याशा गोष्टीवरून मुद्दे बनवतात मग नंतर. आणि हां, दुसरी गोष्ट, हे प्राजक्ता बोलते, सॉरी, दीपालीचं नाही ऐकलं. परत तिने रुचिताला की तू रडत बसते आई बापाच्या फोनच्या हिशोबाने. मग ती गोष्ट काढायची तुला काहीही आत्ता गरज नव्हती. दीपाली हिला काहीही गरज नव्हती. ते तिचा पर्सनल मुद्दा आहे. तो तिने तिच्या आईबापांशी तिचं काय आहे, कसं कनेक्शन आहे, काय आहे, तिला काय बोलायचं आहे, तर तुला या गोष्टीवर बोलायची गरज नाही असं मला वाटतं. सो प्लीज, या गोष्टी पर्सनल आहेत आणि भाऊंच्या धक्क्यावर हिला सॉफ्टली नाही, हिला थोडं कडक भाऊंनी सांगायला पाहिजे असं मला वाटतं. बस आजच्या एपिसोडमध्ये बाकी काही खास नव्हतं. जे चावीचा वगैरे मुद्दा होता ते सगळं होते, बाकी काय नव्हतं. भांडणं वाढणं ते पण चालतातच छोट्या छोट्या गोष्टीवरून, जे पण आहे त्या लोकांचं. आणि सागर तर इतका ओरडायला लागला आहे देवा. आणि दीपाली फालतू मुद्दा, तुम्हाला त्या दिवशी नॉमिनेशन कशाला केलं ते सोड ना भाई. तुला नॉमिनेशन केलं तू करून टाक, संपली गोष्ट. तुला इतकं का मनाला लागतं? दीपालीला सिरियसली खूप मनाला गोष्ट लागते. ती काही केलं तरी चालतं पण कोणी तिच्या अगेन्स्ट काही करायला नाही पाहिजे. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला प्लीज सांगा आणि प्लीज सपोर्ट करा मला. माझा चॅनल नवीन आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. स्वामी तुमच्या सगळ्यांचं भलं करो. आणि प्लीज या स्वामी शपथीचा मला खूप राग आला आहे. प्लीज हे सगळं बंद करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.